आज आपण करणार आहे तांदळाची चकली, बटर चकली करणार आहे. 1 कप पीठ असेल तर 1 कप पाणी वापरायचं. वाटीनी घेतलं 1 वाटी पीठ असेल तर 1 वाटी पाणी वापरायचं. आपण याच वाटीनी मोठ्या 2 वाट्या पीठ घेणार आहे. त्यासाठी 2 वाट्या याच वाटीनी पाणी टाकणार आहे. ही 1 वाटी पीठ घेतले तांदळाचं. ही दुसरी वाटी घेतलेली आहे. ज्या वाटीने पीठ घेतलं त्या वाटीने 2 वाट्या पाणी टाकून घेऊ. वाटी आहे. बटर चकली करणार आहे म्हणून आपण तिथे बटर वापरणार आहे. 2 चमचे बटर यात पाण्यात टाकून घ्यायचं. पाण्यातच मीठ टाकून घेऊ. 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे. पिठाच्या अंदाजाने यात मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा काळे तीळ टाकून घेऊ. 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेऊ. 1 चमचा जिरे टाकून घेऊ. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता हे पीठ आपण यात टाकून घेऊ थोडं थोडं. गॅस मोठाच ठेवायचा. पीठ छान मिक्स करून घ्यायचं. पाण्याचं अगदी योग्य प्रमाणे पाणी एवढंच टाकायचं याला आणि यात थोडा वेळ वाफ देऊन घेऊ आपण 1-2 मिनिटं. 1-2 मिनिटं झालेले आहेत ह्याला वाफ बसून. आता गॅस बंद करून एक 10 मिनिटांनी आपण हे मिश्रण 10 मिनिटांनी आपण हे मिश्रण मळून घेऊ. पीठ थोडं आपलं कोमटच झालेलं आहे. एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालणार आहे. थोडी कस्तुरी मेथी. यात पाण्याचा वापर करायचा नाहीये आपल्याला. आपण जेवढं आधी टाकलंय त्याच पाण्यामध्ये हे परफेक्ट होतं एकदम. पीठ आपल्या चकलीसाठी तयार आहे. आता आपण हे शेवग्यामध्ये टाकून घेऊ. पीठ जर तुमचं घट्ट झालं ना तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून त्याला थोडंसं मळून घ्यायचं. तांदळावर ते अवलंबून असतं पाणी किती लागणार आहे, थोडं जास्त कमी. तेल तापलेलंच आहे. आपण चकली सोडून घेऊ.
बारीक गॅसवरच छान तळू द्यायची. चकली आता पलटी करून घेऊ. झाऱ्याला आपल्याला ही कडक लागली ना, पलटी करायची. चकली आपली तळून झालेली आहे, काढून घेऊ. चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत, खूपच छान झाल्यात, गोल अगदी मस्त झालेत. पण तुम्ही आता बटर टाकताना बघितलं असेल, मी तसंच टाकलंय. तसं टाकू नका, पातळ करून टाकायचं. वितळून टाकल्यामुळं काय होणार आहे, प्रमाणात ते पडणार आहे. 2 चमचे टाकायचे आणि असंच टाकल्यामुळे ते जास्त झालं ना तर चकली तेलकट होऊ शकते. बटर टाकताना तेवढी काळजी घ्यायची. चकली आपली खूप क्रिस्पी झालेली आहे. हे बघा किती छान झाली, तेलकट झालेली नाहीये. पण तुम्ही जर बटर जास्त टाकलं तर तेलकट होऊ शकते.